सो आपला नेक्स्ट रूल आहे आपला या ठिकाणी ब्रेक अवे पॉइंट जो आपण म्हणतो तो रूल नंबर जो आहे आपला 5. बट त्याच्या आधी ना थोडंसं बघू रूल आपल्याला इथे ब्रेक अवे पॉइंट येते कसा काय त्या ठिकाणी मग तिथे जे आहे तुमचा रूट लोकस ब्रेक होते हे बघू. तर सुरुवात काय करू या कन्स्ट्रक्शन मध्ये सुरुवात काय करू मी ना सगळ्यात पहिले घेतो की माझ्याजवळ ना फर्स्ट ऑर्डर सिस्टीम आहे प्रत्येकाने ना मी या ठिकाणी रूट लोकस ड्रॉ करतो का काय करतो ऑर्डर वाढवत जातो का माझ्याकडे झिरोथ ऑर्डर असेल तर काही फायदा नाही कारण जर झिरोथ ऑर्डर असेल तर रूट्सच निघणार नाही. ठीक आहे झिरोथ ऑर्डर असेल तर या ठिकाणी काय रूट्सच निघणारच नाही कारण s राहणार नाही s ची पॉवर किती राहणार 0. मी घेणार कोणती सिस्टीम मी घेतो फर्स्ट ऑर्डर सिस्टीम मध्ये त्याच्याने मला ना फीडबॅक सिस्टीम पाहिजे आणि त्याचे कोणता फीडबॅक पाहिजे नेहमी मला पाहिजे निगेटिव्ह फीडबॅक आणि फीडबॅक देत असताना जे आहे मी इथे देतो युनिटी फीडबॅक नेहमी युनिटी फीडबॅक असे सिस्टीम ही आहे माझी फर्स्ट ऑर्डर सिस्टीम. ट्रान्सफर फंक्शन जर पाहिला हा माझा r ऑफ s आहे हा आहे माझा c ऑफ s मला g ऑफ s दिलेला आहे इथे c ऑफ s अपॉन r ऑफ s जर फाइंड आउट करत असेल तर हा काय असणार आहे k डिवाइडेड बाय जे आहे आपण काय करतो न्यूमरेटरला तसंच ठेवतो आणि या ठिकाणी काय करतो इथे डिनॉमिनेटरला काय करतो s प्लस काय करतो k काय करतो s प्लस काय करतो k करतो. हा काय झाला तुमचा क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. आता ओपन लूप इथे जे आहे ओपन लूप जर पोल पाहिला आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे p. कन्स्ट्रक्शन मध्ये रूल लक्षात घ्या की पहिला रूल होता सिमेट्रिकल अबोव नेक्स्ट होता इथे काय होता p का असे नंबर ऑफ ओपन लूप पोल्स हा कशावर आहे ओपन लूप पोल्स कशावर आहे 0 वर आहे ओपन लूप कशावर आहे 0 वर आहे 0 आहे काय याच्यात नाही. आपल्याला पाहिजे कोणता असते एक लक्षात घ्यायचं आपल्याला पाहिजे असते g ऑफ s मल्टिप्लाय बाय काय h ऑफ s इज इक्वल्स टू काय दिला आहे k डिवाइडेड बाय काय दिला s. आता याचं कन्स्ट्रक्शन करायचं कन्स्ट्रक्शन जर करायचं आहे तर इथे काय करायचं एकच काय करायचं पोल युरायला ओरिजिन वर काय करायचं एक काय करायचं पोल युरायला जर ओरिजिन वर एक पोल येत आहे तर आता मला एक सांगा p मायनस z ब्रांचेस किती 1 नंबर ऑफ ओपन लूप पोल्स किती आहे 1 0 किती आहे 0 p मायनस z किती येणार आहे 1 मग नंबर ऑफ ब्रांचेस किती येणार नंबर ऑफ ब्रांचेस असणार आहे जेवढे पोल्स असेल तेवढे काय असते नंबर ऑफ ब्रांचेस असते. मग या ठिकाणी मला बघावं लागेल की आता माझ्याकडे काय आहे मला बघावं लागेल अँगल ऑफ असिम्प्टोट्स किती आहे या ठिकाणी 1 किती येणार आहे तो पण किती येणार आहे 180 डिग्री. तो जर 180 डिग्री येत असेल तर हा पहा जाणार कुठे या डायरेक्शन या डायरेक्शनला एक आहे हे आहे तुमची फर्स्ट ऑर्डर सिस्टीमचा जे आहे रूट लोकस याला काय म्हणतो रूट लोकस आहे. तुम्ही बघा रूट लोकसला चेक करायसाठी आपण हे पण चेक करतो की ते हात ठेवतो याच्या राईट हाफला किती पाहिजे ऑड नंबर पाहिजे किती पोल आहेत एकच पोल आहे इकडून कुठेही जा तुम्हाला किती पोल दिसणार आहे एकच पोल दिसणार आहे म्हणजे हा काय आहे पार्ट आहे रूट लोकस. किती ब्रांच आहेत एकच ब्रांच एक पोल तर एकच ब्रांच. आता एक चेंजेस करतो एक चेंजेस काय करतोय आता मी काय करतो मी या ठिकाणी याला काय करतो चेंज करतो मी काय करतो ऑर्डर काय करतो इन्क्रीज करतो ऑर्डर काय करतोय इन्क्रीज करतोय s प्लस 2 घेतो इथे काय घेतो s प्लस काय घेतो 2 घेतो. मला एक सांगा क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन घेणार आहे k डिवाइडेड बाय s स्क्वेअर प्लस 2s प्लस काय k. आता k च्या व्हॅल्यूवर काय करतात याचे रूट्स डिपेंड करतात कोणाचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे. पण आपण सगळ्या गोष्टी करतो कोणावर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनला. सगळ्यात पहिले काय लिहिणार ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन g ऑफ s इनटू काय h ऑफ s काय येणार आहे k डिवाइडेड बाय s इनटू s प्लस 2. नंबर ऑफ पोल्स किती आहे तुमचे नंबर किती आहे पोल्स आहे नंबर जर मी पाहिलं तर किती आहे 2 कशावर आहे एक आहे 0 वर आहे एक आहे -2 झिरोज किती आहे 0 p मायनस z किती झाले या ठिकाणी झाले 2 p मायनस z किती झाले 2 झाले. जर 2 झाले तर या ठिकाणी हा सेकंड जो आपला जो रूल आहे इथे थीटा किती
270 डिग्री 90 डिग्री 270 डिग्री. नंतर थर्ड मला काय करायला लागेल सेंट्रोइड फाइंड आउट करायला लागेल. मला काय करायला लागेल सेंट्रोइड फाइंड आउट करायला लागेल. सेंट्रोइड काय राहणार आहे समेशन ऑफ रियल पार्ट्स. समेशन ऑफ इथे आपण काय लिहिलं होतं त्याच्याबद्दल बघून घ्या. आपण लिहिलं होतं रियल पार्ट ऑफ ओपन लूप पोल्स. जो पण ओपन लूप पोल आहे ओपन लूप पोल कुठे आहे इथे ओपन लूप पोल आहे 0 आणि -2 वर. सम ऑफ रियल पार्ट किती येते -2 डिवाइडेड बाय काय येते डिवाइडेड बाय येणार आहे p - z. इथे फॉर्म्युला लिहितो वाटल्यास इथे आहे सम ऑफ रियल पार्ट ऑफ ओपन लूप पोल्स माइनस सम ऑफ रियल पार्ट ऑफ ओपन लूप zeros डिवाइडेड बाय काय होतं p - z. रियल पार्ट किती आहे 0 - 2 -0 डिवाइडेड बाय किती येते आहे डिवाइडेड बाय 2 which is equals to काय येणार आहे -1. सेंट्रोइड किती आला -1. चल एवढं सफिशियंट इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे की आता मला काय फाइंड आउट करायचं आहे. मला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे की माझा रूट लोकस कसा निघेल. रूट लोकस बद्दल जर बघत असेल तर रूट लोकस कसा येणार आहे एक येणार आहे -2 वर एक सॉरी s = 0 वर s = काय याला -2 वर. ठीक आहे. आता पहा काय इथे जर मी या साइडला कुठेही बघितलं इकडे जर बघितलं इकडे जर इकडे पाहिलं तर मला सांगा किती पोल्स दिसतात. मला दिसतात आहे 2 पोल्स. जर 2 पोल्स असेल तर 2 पोल साठी काय म्हणू आपण की हे काय इवन नंबर झाले तर हा एवढा पार्ट इथपर्यंत कुठलाही पार्ट रूट लोकसचा का नाही. पण जर इथे हात ठेवला तर इकडे पाहिलं तर कुठलाही पार्ट काय रूट लोकसचा कुठल्या काय पार्ट आहे रूट लोकसचा. आणि रूट लोकसच्या ब्रांचेस किती असतात जेवढे नंबर ऑफ पोल्स आहे. किती नंबर ऑफ पोल्स आहे p ना नंबर आहे. नंबर ऑफ पोल्स किती आहे तुमचे 2. जर 2 नंबर ऑफ पोल्स आहे तर या ठिकाणी काय आहे की ब्रांचेस 2 असायला पाहिजे. अँगल ऑफ असिम्प्टोट निघाले 90 डिग्री 270 डिग्रीवर. त्याला कुठे ड्रॉ करतो आपण सेंट्रोइडवर. सेंट्रोइड कुठे हा इथे -1 वर 2 काढतो एक अँगल काढतो इथे म्हणतो हा आहे तुमचा 90 डिग्री आणि हा ओव्हरऑल जर पाहिला तर हा आहे 270 डिग्री. याला आपण म्हणतो हे जे काय इथे जो पॉइंट दाखवलाय हा आहे तुमचा सेंट्रोइड. ठीक आहे. हा काय तुमचा सेंट्रोइड आहे. आता मला पाहिजे सेंट्रोइड काय असते आणि अँगल ऑफ असिम्प्टोट काय असते. अँगल ऑफ असिम्प्टोट ते असतात ज्याच्या अलॉंग तुमचा काय ज्याच्या अलॉंग तुमचा रूट लोकस काय इनफायनाइट कडे जाते. जर p - z 2 आहे तर 2 नंबर ऑफ ब्रांचेस कुठे जाणार इनफायनाइट कडे जाणार. कारण काय झालं की रूट लोकस चालू कुठे जाते पोल पासून. रूट लोकस नेहमी चालू कुठे जाते पोल पासून. समजे कुठे 0 वर. पण जर 0च नसेल तर कुठे जाते इनफायनाइट कडे जाते. तर हा इकडनं इकडे जाणार हा इकडनं काय जाणार आहे इकडे जाणार आणि इथनं काय जाणार इथनं एक ब्रांच जाणार ही इनफायनाइट कडे आणि एक ब्रांच काय जाणार ही जाणार इनफायनाइट जाणार आहे. तर असा काय निघणार आहे तुमचा असा निघणार आहे तुमचा रूट लोकस. असं काय निघणार आहे रूट लोकस म्हणजे बघा काय आहे ते हे रूट लोकस वर निघाल की तुम्ही ना k ची व्हॅल्यू कितीही वाढवा. पहा काय या रूट लोकस वरनं काय समजतं या रूट लोकस वरनं पहा मला सांगा रूट लोकस काय असते कोणते क्लोज लूप पोलचा लोकस आहे. क्लोज लूप पोलचा काय लोकस आहे. तुम्ही गेन कितीही वाढवा तरी ना हे या हा जो इमॅजिनरी ऍक्सिस आहे याच्या इकडे झालं लेफ्ट हाफला झालं सगळ्याच्या सगळं. कितीही k ची व्हॅल्यू चेंज केली तरी हे कुठे येणार आहे लेफ्ट हाफला येणार आहे. लेफ्ट हाफला जर येत असेल तर सिस्टीम काय असते रिलेटिव्हली मोर स्टेबल. रिलेटिव्हली काय झाली मोर स्टेबल झाली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता मीच काय करतो या सिस्टीम मध्ये पहा एक सिस्टीम जे आपण बघतोय ही जी होती ही सेकंड ऑर्डर पाहिजे होती. आता पाहतो आपण थर्ड ऑर्डर. ही आपली प्रॅक्टिकल सिस्टीम आहे बरं. ही आपली प्रॅक्टिकल सिस्टीम आहे. आपण सेकंड ऑर्डर सिस्टीमच यूज करतो. आपण थर्ड ऑर्डर यूज करत नाही. का बरं यूज करत नाही आता करेन. इथे आहे थर्ड ऑर्डर सिस्टीम पाहतो. तर थर्ड ऑर्डर सिस्टीम साठी याला पहा मी काय करतो. ठीक आहे डायरेक्ट ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन लिहितो. डायरेक्ट काय लिहितो ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन लिहितो. फर्स्ट तो g of s is equals to k divided by s plus 2 s plus 4 आणि इथे रूल हे सांगेल की ब्रेक अवे पॉइंट
जो आहे ब्रेक अवे पॉइंट, कसा काय ब्रेक अवे पॉइंट आपण या ठिकाणी काढतो. तर या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले तेच पहिला पॉइंट, या ठिकाणी पहिला पॉइंट P इज इक्वल टू किती आहे, P इज इक्वल टू आहे तुमचे 3, नंबर ऑफ ओपन लूप होल्स किती आहे 3, Z इज इक्वल टू किती आहे 0, P मायनस Z इज इक्वल टू किती झाले, P मायनस Z इज इक्वल टू किती झाले 3. आता तुमचा पहिला पॉइंट. सेकंड याच्यात काय करता तुम्ही, सेकंड याच्यात काय करतो आपण, या ठिकाणी इथे एक एक समजून घ्यायचं आहे आणि प्रॉपरली या एक्झाम्पल वरनं कळेल आणि मग याच्यातच इथे s इज इक्वल टू 0, s इज इक्वल टू -2 आणि या ठिकाणी म्हणतो s इज इक्वल टू -2. ठीक आहे. आता p मायनस z 3 जर p मायनस z आहे तर इथे काय येणार आहे, थीटाचे किती येणार आहे, 3 थीटा येणार आहे. 3 ब्रांचेस इन्फायनाइट कडे चालल्या तर अँगल का किती आहे, अँगल आहे 60 डिग्री. नेक्स्ट आहे 180 डिग्री. नेक्स्ट येते तुमचा या ठिकाणी जर बघत असेल तर नेक्स्ट होता तुमचा 300 डिग्री. 3 होते तुमचे 60 डिग्री, 180 डिग्री आणि काय होता तुमचा या ठिकाणी होता 300 डिग्री. नेक्स्ट थर्ड अँगल ऑफ असिम्प्टोट तुम्ही आता पण अँगल ऑफ असिम्प्टोट ड्रॉ कुठे करतो, ड्रॉ करतो आपण सेंट्रोइड वर. सेंट्रोइड पहा काय येते, सेंट्रोइड इज इक्वल टू सम ऑफ रियल पार्ट. रियल पार्ट किती येते 0, -2, -4. तर हा काय येणार आहे -2 -4 प्लस काय येणार आहे, सॉरी मायनस येणार आहे 0 डिवाइडेड काय येणार आहे p मायनस z3. तर हे येणार आहे -6 डिवाइडेड बाय -3 which is equals to -2. पहा हा काय आला, हा आला तुमचा इथे सेंट्रोइड. सेंट्रोइड फक्त मी काय करतो अँगल ऑफ असिम्प्टोट, सॉरी अँगल ऑफ असिम्प्टोट ड्रॉ करायचे. अँगल ऑफ असिम्प्टोट पहा कोणते येते, एक अँगल ऑफ असिम्प्टोट येते इथे, हा अँगल ऑफ असिम्प्टोट येणार आहे 60 डिग्रीचा हा. ठीक आहे. एक अँगल ऑफ असिम्प्टोट येणार आहे हा 60 जे आहे सिमेट्रिकल पाहिजे ना. सिमेट्रिकल काय असते, अबाउट काय असते x एक्सिस. जर सिमेट्रिकल अबाउट x एक्सिस असते हा एक झाला आणि हा एक झाला तुमचा एक अँगल ऑफ असिम्प्टोट. हा अँगल ऑफ असिम्प्टोट आहे पण रूट लोकस नाही हा. ठीक आहे, रूट लोकस नाही आहे हा. काय आहे, फक्त सांगते की कोणत्या डायरेक्शननी जाणार. पहा काय झालं प्रॉब्लेम, पहा काय झालं इथे. जर मी बघत असेल या दोघांच्या मध्ये, जर मी याची सगळं इकडलं पाहिलं, जर या s इज इक्वल टू -2, s इज इक्वल टू -2 च्या जर राईटला जर पाहत असेल तर तुमचा एकच पोल आहे. जर एक पोल आहे तर ही पूर्ण ब्रांच काय रूट लोकसची आहे. हे पूर्ण ब्रांच काय आहे, रूट लोकसची आहे. आता रूट लोकसची ब्रांच आहे तर इथे या पोल पासून हाई पोल इन्फायनाइट कडे जाणार, हाई पोल कुठे जाणार, इन्फायनाइट कडे जाणार. पण इथे दोन्ही ब्रांचेसच्या मधात काय झालं, इथे काय झालं, दोन्ही सायमल्टेनियसली काय आजूबाजूला काय पोल्स आहेत. दोन्ही आजूबाजूला काय झाले पोल्स आहेत. जर पोल्स आले तर अशा वेळेस येत असते ब्रेक अवे पॉइंट. पहा काय झालं, पहा जर दोन ऍडजेसंट पोल आले, दोन ऍडजेसंट पोल आले और दोन एडजेसेंट 0 आले, कंडिशन पर ब्रेक अवे पॉइंट आहे. दोन एडजेसेंट पोल आले और दोन एडजेसेंट 0 आले तर अशा वेळेस काय असते, अशा वेळेस येत असते तुमचा ब्रेक अवे पॉइंट. ठीक आहे. ब्रेक अवे पॉइंट साठी जे आहे प्रोसिजर पहा कशी प्रोसिजर आहे की तुम्ही काय करता, पहिले तुम्ही ना इथे फर्स्ट प्रोसिजर लिहा. इथे लिहितो आहे प्रोसिजर. प्रोसिजर तर त्याच्यातला सगळ्यात पहिला तुम्ही काय लिहिता 1 प्लस GSHS जे आहे ते इक्वेशन लिहिता इज इक्वल टू 0. याचं जर इक्वेशन लिहिलं तर इक्वेशन काय आहे, इथे इक्वेशन आहे ते s plus 2 s plus 4 plus k is equal to 0. येते. नंतर write the equation, write the equation in the form of की थोडासा हँडरायटिंग छोटी काढतो आहे, दिसायला थोडा प्रॉब्लेम आहे, पुन्हा लिहितो. पण सांगतो इथे राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ के. आता हे जे इक्वेशन आहे ना के च्या फॉर्म मध्ये लिहा. के च्या फॉर्म मध्ये जर लिहित असेल का, के च्या फॉर्म मध्ये इक्वेशन जर लिहितो तर इथे काय येणार आहे, येणार आहे के इज इक्वल टू मायनस s. याला वाटल्यास मल्टिप्लाय करून देतो तर हे काय होणार आहे, हे होणार आहे s क्यूब. ठीक आहे, प्लस 6s स्क्वेअर प्लस 8s.
येणारे इक्वेशन k मायनस k च्या फॉर्म मध्ये लिहायचं तुम्हाला, k च्या फॉर्म मध्ये लिहायचं. k च्या फॉर्म मध्ये काय आलं s³ जे आला, सॉरी हे जे मायनस साइन आहे इथे काय पाहिजे, हे मायनस साइन ना ब्रॅकेट मध्ये पाहिजे. ठीक आहे, हे पाहिजे ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, k या फॉर्म मध्ये लिहिलं. आता काय म्हणते थर्ड प्रोसिजर पहा, ब्रेक अवे पॉइंटची प्रोसिजर होता. हा आपला रूल नंबर 5 आहे. ब्रेक अवे पॉइंट साठी याला काय करायचं आहे, dk/ds करा आणि त्याला इक्वेट करा 0 सोबत अँड फाइंड दी रूट्स. तुम्ही काय करा, ते dk/ds करा आणि त्याला काय करा, फाइंड आउट करा. आता याला डिफरन्शिएट करताना इक्वेट करतो 0 सोबत. जर dk/ds जर केला, dk/ds जर केला तर हा भाग किती होणार आहे, हा होणार आहे इज इक्वल टू 0 करायचं. शेवटी ते मायनस साइन चालले ना, याला पण मी म्हणतो 3s² प्लस इथे होणार आहे, हे होणार आहे 12s प्लस 8 इज इक्वल टू काय होणार आहे 0. इज इक्वल टू काय होणार आहे 0 होणार आहे. जर मला याचे रूट्स फाइंड आउट करायचे असेल तर याचे जर रूट्स फाइंड आउट केले तर इथे रूट्स येतात s इज इक्वल टू सगळे साइन प्लस आहे म्हणजे रूट्स काय येणार आहे तुमचे मायनस येणार. सगळेचे सगळे साइन मला काय दिसतात आहे, मला दिसतात आहे प्लस. तर अशा वेळेस रूट काय येणार आहे, रूट येणार आहे मायनस. तर या ठिकाणी जे रूट्स येतात ते येतात मायनस 0.8 मायनस 0.15. ठीक आहे, तर चेक करून घेतो. हे रूट्स जे आहे ते किती येतात, मायनस 0.8 मायनस 3.15 येतात आहे, मायनस 3.15. हे काय आहे, दोन रूट्स आले. हे काय आले, दोन काय आले, रूट्स आले. आता ब्रेक अवे पॉइंट, ब्रेक अवे पॉइंट मध्ये इथे एक पॉइंट लिहायला तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा. ब्रेक अवे पॉइंट इज ऑलवेज, ब्रेक अवे पॉइंट इज ऑलवेज पार्ट ऑफ रूट लोकस. तो रूट लोकसचा पार्ट असेल. सेंट्रोइड बद्दल काय म्हटलं आपण, सेंट्रोइड मे बी और मे नॉट बी दी पार्ट ऑफ रूट लोकस. रूट लोकसचा पार्ट असू शकते आणि रूट लोकसचा पार्ट काय आहे, नसू शकते सेंट्रोइड. पण ब्रेक अवे पॉइंट असणारे रूट लोकसचा पार्ट असणार आहे. तुम्हाला हे सगळा मायनस 3.15 हा इथे कुठेतरी येणार. जर मी इकडनं राईट हॅपला पाहिलं तर किती आले, 2 आले. म्हणजे हा आहे का नाही, म्हणजे व्हॅलिड ब्रेक अवे पॉइंट कोणता आहे 0.8. हा इथे मी दाखवतो यांच्यामध्ये, इथे येणार आहे 0.8 काय ब्रेक अवे पॉइंट. हे ब्रेक अवे पॉइंट पा कसे राहतात, काय राहतात. ठीक आहे, हे काय ब्रेक अवे पॉइंट. आता पहा कसा काय एक येणार आहे. मला एक सांगा, 3 ब्रांचेस आहेत. एक ब्रांच कुठे जाणार आहे, 180 डिग्रीच्या इथे. जर 180 डिग्री म्हणजे काय, हा जो पोल दिसते आहे याच्या इकडे जाणार आहे. इकडनं जर कुठेही पाहिलं तर तुम्हाला 1 2 3 ऑड नंबर दिसतो. ऑड नंबर जर दिसत असेल तर काय राहते तुमचा, तो काय राहते, रूट लोकसचा काय असते, पार्ट असते. तो काय असते, रूट लोकसचा काय असते, पार्ट असते. आता या ठिकाणी काय कसं होते, या पोल पासून रूट लोकस सुरू झाला, या पोल पासून रूट लोकस सुरू झाला. इथून काय झाला, ब्रेक झाला आणि हा ब्रेक होऊन हा जाणार आहे असा. हा काय झाला, असा चालू. हा काय झाला, तुमचा काय झाला, असा चालला. जर असा जर जात आहे तर अशा सिच्युएशनला पहा काय होते. तुम्ही काय केले, तुम्ही गेन जर वाढवत गेले, या सिस्टीमचा पहा काय झालं. जर तुम्ही गेन वाढवत गेले, गेन जर वाढत गेले तर रूट्स कुठे चालले, राईट हाफ कडे चालले. रूट्स कुठे चालले, राईट हाफ कडे चालले. राईट हाफ कडे जर जात असेल तर सिस्टीम काय बनते तुमची, काय बनते, अनस्टेबल बनते. जर इथे पाहत असेल थर्ड ऑर्डर सिस्टीम बद्दल जर मी काही कमेंट करत असेल, स्टॅबिलिटी जी आहे ती काय होते, कंपॅरेटिव्हली काय झाली, रिड्यूस झाली. जी सेकंड ऑर्डरची होती त्याच्या कंपेअर मध्ये याची स्टॅबिलिटी काय झाली, कमी झाली. तर इथे आपण असं म्हणतो, ॲज दी ऑर्डर ऑफ सिस्टीम इन्क्रीजेस, ॲज दी ऑर्डर ऑफ सिस्टीम इन्क्रीजेस स्टॅबिलिटी डिक्रीजेस. रिलेटिव्ह स्टॅबिलिटी जर बघत गेलो तर या सिस्टीमची रिलेटिव्ह स्टॅबिलिटी काय होणार आहे, ही रिलेटिव्ह स्टॅबिलिटी होणार आहे तुमची 0. सॉरी, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी काय होणार आहे, या ठिकाणी काय होणार आहे, कमी होणार आहे. नॉट 0, ही काय होणार आहे, ही होणार आहे कमी. कळते आहे. तर ही जी आहे ही होती तुमची थर्ड ऑर्डर सिस्टीम. आता या थर्ड ऑर्डर सिस्टीम मध्ये बघा काय करतो मी. या थर्ड ऑर्डर सिस्टीम मध्ये मी काय करतो, मी एक ऍड करतो पोल. या थर्ड ऑर्डर सिस्टीम हीच आहे ना, याच्यात काय करतो, एक काय करतो, पोल ऍड करतो. पहा काय होतं त्या, मी इथे ना एक डॉमिनंट पोल ऍड करतो. याला हेडिंग लिहा, इफेक्ट ऑफ ऍडिंग, सॉरी नॉट पोल, इफेक्ट ऑफ ऍडिंग 0. इफेक्ट ऑफ ऍडिंग काय 0. जर इफेक्ट ऑफ ऍडिंग 0 मी काय करतो, डॉमिनंट 0 ऍड करतो s+1.
इथे काय केला 0 ऍड केला. पहा ती सेम प्रोसिजर, ही दोन्ही डायग्राम पाहू की काय फरक काय पडतो. पोल ऍड केल्यावर सिस्टीम वर इफेक्ट काय होते. जर पाहिलं p किती आले 3, z किती 1, p z किती येणार आहे या ठिकाणी येणार आहे 2. ठीक आहे. नेक्स्ट पहा सेकंड, थीटा किती येणार आहे. थीटा जर बघत गेले तर इथे थीटा येणार आहे तुमचा 90 डिग्री, कारण 2 आहे तर किती येत असते 90 डिग्री, 270 डिग्री येत आहे. नेक्स्ट या ठिकाणी जर मला थर्ड पाहायचं असेल, थर्ड आहे माझा सेंट्रॉइड. थर्ड आहे सेंट्रॉइड. सेंट्रॉइड पहा काय राहते. सेंट्रॉइड ठरते सम ऑफ रियल पार्ट्स ऑफ 0 मायनस इथे हे काय असणार आहे पोल, हे काय -2 -4 मायनस हे काय असणार आहे -1 डिवाइडेड बाय काय असणार आहे, डिवाइडेड बाय असणार आहे 2. डिवाइडेड बाय काय असणार आहे, डिवाइडेड बाय असणार आहे 2. जर याला पाहिलं तर हे किती येत आहे -2 -4 किती झाले तुमचे या ठिकाणी झाले -6 + 1 म्हणजे किती झाला -5 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती झाला 2.5 म्हणजे किती झाला 2.5. आता पहिले ड्रॉ करू मग बघू की इथे ब्रेकअवे पॉइंट येत आहे का. जर मी इथे याला ड्रॉ करत असेल तर पहा काय ही सेम सिस्टीम, तिथे फक्त पोल ऍड केला. इथे काय s काय 0, s काय -1, इथे 0 या ठिकाणी काय s काय -2, इथे किती आला s काय आला माइनस जे आहे 4, s आला -4. आता पहा इथनं सुरू झालं, इथे पोल बसणे का तुमचं रूट लोकस काय या पोल बसणं सुरू झालं 0 काय समजा नाही का हात ठेवून पाहिजे की कोणता पार्ट आहे रूट लोकसचा. हा पार्ट आहे रूट लोकस, हा पार्ट आहे रूट लोकसचा. आता हा पार्ट आहे रूट लोकसचा. इकडे जर पाहिलं 1 2 ऑड नंबर आहे का नाही. नंतर इथनं जर पाहत असेल, इथनं जर पाहिलं इकडे इथे 1 2 3 हा एवढा काय आहे रूट लोकसचा पार्ट आहे. पण ऍडजसंट 2 पोल्स आले, ऍडजसंट 2 पोल्स आले. तर या ठिकाणी इथे आला तुमचा सेंट्रॉइड आला, सेंट्रॉइड आला तुमचा 2.5, हा तुमचा आला सेंट्रॉइड 2.5 नियर टू 2 येतो आला, आता नियर टू 2. इथे अँगल काढत मी, हे किती आले अँगल किती आले तुमचे आले अँगल आले जे आहे 90 डिग्री आणि 270 डिग्री. आता मला काय पाहिजे, मला पाहिजे आहे या ठिकाणी पाहिजे ब्रेक अवे पॉइंट. मला पाहिजे आहे ब्रेक अवे पॉइंट. मी काढला तर ब्रेक अवे पॉइंट केव्हा येते, जेव्हा ही दोन पोल ऍडजसंट पोल येत असेल, जेव्हा ही दोन ऍडजसंट पोल येत असेल त्यावेळेस काय ते ब्रेक अवे पॉइंट. जर मी इथे ब्रेक अवे पॉइंट कसं करणार, पहिले इक्वेशन लिहिणार. इक्वेशन काय आहे s + 2 s + 4 + k s + 1 काय 0. मी काय करणार t च्या फॉर्म मध्ये लिहिणार, डिफरन्शिएट करणार. मला या ठिकाणी जे रूट मिळते, जो ब्रेक अवे पॉइंट मिळते तो मिळते s -2.8 वर. ठीक आहे. याला सॉल्व करायचं, याला बघायचं की जो ब्रेक अवे पॉइंट आहे तो येतो आहे माझा -2.8 वर. जर अशा वेळेस हा किती होता, हा होता 2.5 होता, -2.5 होता 2.8 म्हणजे इथे. तर पहा कसं होणार आहे, पहा 2.8 असेल तर इथे पहा इकडनं रूट लोक सुरू झालं प्रत्येक पोल पासून. आता काय होणार आहे, हे इकडे जाणार, हे काय हा इकडे आणि हा काय जाणार इथे जाणार आणि हा इकडे जाणार आहे तुमचा सिमेट्रिकल अबाउट करणार आहे x एक्सिस. पहा काय झालं, फक्त एक 0 ऍड केला, तुमचा रूट लोकसने इमॅजिनरी ऍक्सिस पासून शिफ्ट झालं इकडे. हा जेवढा इकडे राहणार तेवढा सिस्टीम काय राहणार सेकंड. हे काय सांगते की तुम्ही जर k ची व्हॅल्यू व्हेरी केली तर क्लोज लूप पोल्स जातात कुठे. जर क्लोज लूप पोल्स इकडे राईट हाफला जर गेले, राईट हाफला गेले तर काय होते, सिस्टीम अनस्टेबल बनते. जर लेफ्ट हाफला राहिले तर सिस्टीम काय होते, स्टेबल बनते. या दोघांच्या कंपेअर मध्ये बघायला की जर तुम्ही 0 जर ऍड केला, जर तुम्ही 0 जर ऍड केला तर 0 नी सिस्टीमची स्टॅबिलिटी वाढवतो. 0 ने काय केलं, सिस्टीमची काय केली स्टॅबिलिटी काय केली इन्क्रीज केली. ओके. तर हा होता तुमचा इफेक्ट ऑफ ऍडिंग झिरोज. ओके. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण इथे हा टॉपिकला करतोय एंड, या टॉपिकला करतोय एंड. पहा आपल्या कामाचं काय क्लिअरली म्हणतो, आपल्या कामाचं की डेफिनेशन कसा काय ड्रॉ करतो, कोणता पार्ट राहते कुठला पार्ट राहत नाही.
ठीक आहे, कुठला पार्ट राहते आणि कुठला पार्ट राहत नाही, हे एवढंच काय आपल्या कामाचं आहे. ओके, अननेसेसरी कंटेंट वाढवायचे नाही. ठीक आहे, तुम्ही प्रिपेअर करताय स्टेटसाठी तर स्टेटच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं की आपल्याला नक्की काय वाचायचं.